परभणीमध्ये काल मोर्चा पार पडला आणि या मोर्चा दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना बाहेर फिरकू देखील देणार नाही असं वक्तव्य केलं गेलंय। त्या वक्तव्यावर ओबीसी नेते प्राध्यापक टीपी मुंडे सर आपल्या सोबत सविस्तर चर्चा करण्यासाठी माझ्या सोबत आहेत। काय जे परभणीमध्ये काल मोर्चा पार पडलाय त्या मोर्चामधील जे वक्तव्य आहे मनोज जरांगे पाटीलचं त्या वक्तव्याकडे कसं पाहता? नाही, प्रश्न असा आहे, आता मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यामध्ये बी अशाच प्रकारची बोंबाबोंब मारण्याचा प्रयत्न केला, परंतु कायदेशीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कायद्यामधूनच आरक्षण मिळेल ना, तीही त्यांनी त्या ठिकाणी बोलल्या गेलं। आता प्रश्न असा आहे की मनोज जरांगेंनी एकदम खालच्या पातळीला येऊन धनंजय मुंडे साहेबांवरही बोलल्या गेलं, समाजावरही बोलल्या गेलं। आता असे मी मागच्याही माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ह्याने असे जे काही वाचाड वीर आहेत यांना थांबवावं ना, कायदेशीर थांबवावं। मूक मोर्चा म्हणायचं आणि वाट्ठल ते म्हणजे तिथं बडबड करायची, वाट्ठल ते दुसऱ्याची जात गोत काढायची। आणि त्यांनी तर त्या जाहीर सभेमध्ये धनंजय मुंडे हरामखोर म्हणजे त्याला शिवी द्यायचा कुणा अधिकार दिलाय? म्हणून त्या ठिकाणच्या प्रशासनानं सुद्धा, त्या ठिकाणच्या एसपीनं सुद्धा पुण्याच्या परभणीच्या त्याच्यावर गुन्हा नोंद केला पाहिजे। हरामखोर एक मंत्री आहेत, मंत्र्यांना हरामखोर म्हणतात का? हां, सुरेश धस असतील, प्रकाश सोळंके असतील किंवा मनोज जरांगे पाटील असतील, हे नेहमी धनंजय मुंडेंना टार्गेट करतात का असं आपल्याला वाटतं? हे पहा, प्रकाश सोळंके आज आमदार आहेत, तिकडे आष्टीमधून सुरेश धस आमदार आहेत, दोघं वेगवेगळ्या पक्षाचे आहेत, परंतु आघाडीमधून युतीमधून एकत्रच आहेत। आता त्यांना ह्या गोष्टीमध्ये जाणीवपूर्वक राजकारण आणण्याचं काय कारण आहे? याचं मुख्य कारण आहे त्यांच्या पोटामध्ये पोटसूळ उठतंय की धनंजय मुंडेला जर आम्ही एकड बाजूला काढलं तर आपला नंबर त्या ठिकाणी लागेल, अजयदादा आपल्याला मंत्री करतील आणि पुन्हा आणखी आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री करतील, हे स्वप्न प्रकाश सोळंके पाहत आहेत। म्हणून अशा प्रकारचे बेछूट आरोप धनंजय मुंडेवर करण्याचा ते प्रयत्न करत आहेत, म्हणत आहेत। घरात घुसून मारेल हे जे वक्तव्य आहेत परभणीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं, त्या वक्तव्याकडे कसं? नाही, आता घुसून मारतो त्यांनी ते बोलताना मी सांगितलं, मी त्याची हे मोर्चातलं भाषण ऐकलं मी। इकडं परभणी आहे, तिकडं उस्मानाबाद आहे, परळीमधल्या अगर बीडमधल्या कोणी जर काही केलं तर त्यांना ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये आहेत, आम्ही आता सगळे जाऊन घराघरात घुसून मारू, मारण्याची भाषा। म्हणून मी म्हणतो की प्रशासन काय करतंय, पोलीस अधिकारी करतात काय तिथं? आणि जर आम्हासारख्याने बाकीच्या लोकांनी जर काही केलं, अरे ते जातीवादी करायला लागलेत, अरे ह्या तुमचा किती मोठा जातीवाद आहे? मग जातीवाद असून ते असून दोन समाजामध्ये तुम्ही तेढ निर्माण करायला, एकीकडे ओबीसी समाज, एकीकडे मराठा समाज, काय प्रकार आहे हे? मग तुम्हाला महाराष्ट्र शांत राहू द्यायचा नाही का? तुमच्या नेत्यांनी वरून काही सांगितलंय का तुम्हाला? हां, वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना हे असं बोला म्हणून, आणि काय तुमचे पक्ष नेते सांगणार नाहीत पण इतर पक्षाच्या नेत्याकडून तुम्ही ऐकायला लागलाव का? हे लक्षात घ्या। सातेफळ या ठिकाणी जे भगवान बाबांच्या पोस्टरची जी हे झालेलं आहे, विटंबना झालेली, त्याकडे कसं पाहता? हे पहा, भगवान बाबा हे संत महात्मे आहेत, राष्ट्रीय संत आहेत। संतांना जात पात धर्म पंथ कधी नसतो, परंतु इसू बोडगावच्या हद्दीमध्ये पोलीस स्टेशनच्या त्या ठिकाणी दहीफळ सातेफळ हे गाव आहे, या गावामध्ये
एका चौकामध्ये भगवान बाबाचा मोठा बॅनर लावलेलं होतं, त्या डिजिटल बॅनर लावलेलं होतं आणि ते त्या नराधमाने फाळलं हो, आणि फाळलं त्याच्यावर बुटानं तुडवलं आणि बुटानं तुडवून परत एवढ्यावर बी थांबलं नाही ते, तर त्यांनी त्याच्यावर शेण टाकलं. अशा प्रकारची जर एखाद्या संतांची, संत काय एका कोणत्या जातीचे नसतात, कोणत्या एका धर्माचे नसतात, पण भगवान बाबा वंजारा समाज जन्मलेले म्हणून त्यांचं कुणाचं पोटसूळ उठत असेल, त्यामुळं हा जो दीपक गाडगे जो आहे हा कोण आहे, हा पोलिसने तपास करावा. कोण आहे हा, कोणत्या समाजाचा आहे, मग ह्याच्याहून त्यांना कळेल ना. यामध्ये स्पष्ट असं कळतंय की हा मराठा समाजाचा असावा. बरे, मराठा समाजाला आम्ही पूर्णतः दोषी कधीच म्हणलेलं नाही, म्हणत बी नाहीत, पण हे असे जे बांडगुळं हे कोण तयार केलेलं आहे, ह्याच्या मागं कोण आहे, बोलूच्या धनी कोण आहे यांचा, याचाही शोध पोलिसने लावला पाहिजे. मी पोलीसचं अभिनंदन करेन की ताबडतोब पोलिसांनी हे लक्षात घेऊन त्या एका बदमाशाला अटक केलंय, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला न्यायालयात उभं केलं. त्याला आता 2-3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. त्याला त्यांना चांगला चोप देऊन केलं पाहिजे. आणि अशा एवढ्या राष्ट्रीय संतांचं जर असं करत असेल तर या सुद्धा असल्या नराधमाला, असल्या माणसाला, मादरचोदांना त्याला फाशी दिली पाहिजे. आरोपीत